विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा मेळावा बोलवलेला होता। त्या सगळ्या मेळाव्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षावरती खरतर टीका केलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आहेत। आनंद परांजपे सर, राज ठाकरे यांनी आज सभा घेतली वरळी डोममध्ये आणि त्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं की खरं तर हा विधानसभेचा निकाल जो आहे तो अनाकलनीय आहे। ज्यांचे 4-5 आमदार निवडून यायचे होते ते खरं तर त्यांचे 42 आमदार कसे निवडून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत, पण त्यांची बदलती भूमिका ही महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेली आहे। 2019ला माननीय राजसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पराजित करा, गुजरातमध्ये झालेला विकास कसा खोटा आहे, लाव रे तो व्हिडिओ, अशा प्रकारच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा घेतल्या। 2024 उजाडता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनाच देशाचं पंतप्रधान बनवायचे म्हणून मी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतो, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली। आणि ही बदलणारी त्यांची भूमिका, गोंधळलेली अवस्था ही महाराष्ट्राने त्यांना नाकारलेलं आहे। 2009 साली जे घवघवीत यश माननीय राजसाहेबांना मिळालं, 13 आमदार त्यांचे निवडून आले, त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभेमध्ये म्हणजे 2009ला 13, 2014ला 1, 2019ला 1 आणि आता तर अशी परिस्थिती आहे की 2024मध्ये 288 विधानसभांपैकी 0 हा त्यांचा आकडा आहे। मला तर ही चिंता आहे की दुसऱ्या पक्षांवर बोलण्याऐवजी त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की 128 उमेदवार उभे करून केवळ 1.55% मतं त्यांना पडली। येणाऱ्या काळामध्ये त्यांचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन हे देखील त्यांच्यापासून जाऊ शकतं। त्यामुळे बाकीच्या पक्षांवर आगपाखड करण्यापेक्षा आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने का नाकारलं याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर ते अधिक संयुक्तिक राहील। परंतु त्यांनी भाषणामध्ये ज्या काही भाजपमध्ये इन्कमिंग झाल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात देखील भाष्य करताना सांगितलं की ज्या 70,000 कोटींचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला तेच 70,000 कोटी घोटाळा करणारे आता सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। मग 2019ला मोदींचा विरोध केल्यानंतर ईडीची नोटीस आली, म्हणून 2024ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच मी समर्थन देतो असं काही घडलं का? आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेला जे अपयश आम्हाला मिळालं, यानंतर जनतेमध्ये पुन्हा जाऊन महायुतीच्या सरकारने लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे महाराष्ट्राच्या विकासाचे निर्णय घेतले, मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, 7.5 HP खालती जर पंप असेल तर त्या शेतकऱ्यांना वीज माफी दिली, युवकांना बेरोजगारांना निधी दिला, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे जे निर्णय हिताचे घेतले लोकांपर्यंत माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला। आणि म्हणून महायुतीला घवघवीत यश मिळत असताना 42 आमदार हे माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले। परंतु राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात देखील वक्तव्य केलं। ते म्हणतात ते मगाशीच तुम्हाला प्रश्न विचारला की 70,000 कोटींचा घोटाळा केलेल्या लोकांना कशा पद्धतीने सरकारमध्ये एंट्री मिळालेली आहे त्या सगळ्या संदर्भाचा त्यांनी पाडाच वाचलाय। मग हेमंत बिस्वा शर्मा पासून ते राज्यातल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा देखील उल्लेख केला। ह्याच महायुतीचं समर्थन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन त्यांनी लोकसभेच्या वेळेला केलं। ज्या 70,000 कोटीचा कायम ते आरोप करत आले त्या सगळ्या चौकशीतनं माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या चौकशीमध्ये कुठलाही प्रकारचा दोषारोप झालेला नाही। आरोप त्यावेळेला झाले, सिंचन घोटाळ्यांबद्दल बरंच काही बोललं गेलं अनेकांकडनं, पण माननीय अजितदादा पवारसाहेब सगळ्या चौकशीला सामोरे जाऊन कुठल्याही प्रकारचा दोषारोप हा माननीय अजितदादा पवार साहेबांवर झालेला नाही। परंतु आज राज ठाकरेंची एकंदरीतच भाषणाची शैली जी आहे ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती होती। हा निकाल जो आहे तो वेगळाच लागलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। राजू पाटील जे ठाणे जिल्ह्यातलेच आमदार होते कल्याणमधून, खरं तर त्यांच्या पक्षाचे आमदार होते, ते देखील पराभूत झाले। ते म्हणतात की 1400 लोकवस्तींच्या गावात देखील राजू पाटलाला एकही मत मिळालेलं नाही। एकंदरीतच महायुतीच्या विधानसभेच्या यशावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। निवडणुका झाल्या नोव्हेंबर 2024ला,
आज 3 महिन्यानंतर आपल्याला अचानक जाग आली का? आणि आपल्याला जर EVMवर संशय होता तर राजू पाटील यांच्याकडेही रिकाउंटिंगचा पर्याय होता, इलेक्शन पिटिशनचा पर्याय होता. हे सगळे पर्याय असताना देखील कुठलाही प्रयत्न आपण केला नाहीत आणि अचानक महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला नाकारलं. याचं खापर कुठेतरी EVMवर फोडताना ते दिसत आहेत मला. धन्यवाद. आनंद परांजपेशी तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे होते. एकीकडे 2024च्याच विधानसभेमध्ये महायुतीला पाठिंबा द्यायचा आणि त्यानंतर आता अशी विधानसभेच्या निवडणुकीनंतर अशी एक वेगळी भूमिका राज ठाकरेंना घेणं हे राज ठाकरेंच्याच संपूर्ण एकंदरीतच निर्णयावरतीच संपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कॅरेक्टरवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण आहे. त्याचसोबतच अशा पद्धतीचा प्रश्न राज ठाकरे विचारायचाच प्रश्न काय असं जे मत आहे ते आनंद परांजपे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.